मंचावर उपस्थित आदरणीय रेड्डी मॅडम, तहसीलदार साहेब गोरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी जगताप मॅडम, पोलीस निरीक्षक जाधव साहेब, पाटील साहेब, जोंधळे साहेब व सुमित पाटील साहेब या सर्व मान्यवरांचा प्रथमतः आभार व्यक्त करतो की या ठिकाणी भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त जी काही या ठिकाणी शांतता बैठकीचं आयोजन केलं त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो। साहेब, माझ्याकडे सूचना आहेत त्या आपण नोट करून घ्याव्यात मी आपल्यास विनंती करतो। पहिली सूचना अशी आहे साहेब, मिरवणुकीमध्ये निघत असताना त्या ठिकाणी महिलांचा वावर जास्त प्रमाणात असतो, लहान बालक असतात, त्या ठिकाणी काही खोडसर जे मुलं आहेत खोडी करणारे त्यांच्यामुळे भांडणं निर्माण होतात। ते खोडसर मुलं काय करतात, हिट सारखा जो अंमली पदार्थ म्हणतात ना, ते ज्वलनशील पदार्थ त्या ठिकाणी वापर करतात आणि त्यामुळे लेकरांचं म्हणजे भाजण्याचं काम त्या ठिकाणी हे होत असतं। हिटवर प्रथमतः बंदी घालण्यात यावी। कलम 270 व 290 नुसार BNS भारतीय न्याय संहितानुसार आपण त्या ज्या जयंती मंडळांना परवाने देत आहात त्यामध्ये त्या BNS कलमचा आपण उल्लेख करून द्यावा की जेणेकरून पाणी पाऊच असेल, पाणी पाऊच टाकल्यामुळे सुद्धा महिलांना जो काही त्रास होतो पाणी पाऊचवर बंदी घालण्यात यावी व त्या हिटवर बंदी घालण्यात यावी। आणि प्रामुख्याने माझी एक मागणी असेल साहेब की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यात यावं व त्याचबरोबर जे काही महामानवाची जयंती असली की त्या दिवशी ड्राय डे म्हणून साजरा करतात साहेब। दारू मोठ्या प्रमाणात विकल्या जाते, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा खऱ्या अर्थाने अपमान आहे साहेब। हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आपण पोलीस बंदोबस्त जास्तीत जास्त वाढवावा आणि प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर जे काही रस्ता आहे साहेब तो बऱ्याच वर्षापासून मागील कार्यकाळामध्ये साहेबांना सांगितलं होतं परंतु तो अद्यापही झालेला नाही। तो रस्ता तात्काळ करून घेण्यात यावा व नगरपालिकेला सूचना आहे की त्या दिवशी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी। या माझ्या प्रमुख मागण्या आहेत साहेब। या मागण्या निश्चितच आपण मान्य करून आमच्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना